यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण जेवढे काही महसुली मंडळ आहे 114, त्या 114-15 मंडळामध्ये सर्व मोठ्या प्रमाणात 65 मिलीमीटरच्या वर पाऊस पडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन पीक असेल, कापूस असेल किंवा फळबाग लागवड असेल किंवा ऊस क्षेत्र असेल काही भागामध्ये, तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि अशा वेळेस प्रशासनाचा आज आढावा मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतला। काही जीवितहानीसुद्धा झालेली आहे, त्या सर्व लोकांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये प्रशासन या ठिकाणी अतिशय समाधानकारक चित्र आहे की ताबडतोब त्यांनी सर्वांनी या ठिकाणी त्यांना मदत दिलेली आहे। त्याच पद्धतीने मृत्यू जनावर आहेत त्याची पंचनामे होऊन संबंधित शेतकऱ्याला या ठिकाणी त्याची नुकसान भरपाई दिलेली आहे। आणि हे सर्व चित्र असताना आज जिल्ह्यामध्ये खरं तर शासनाकडून मदतसुद्धा आलेली आहे। या सर्व मदतीच्या याद्या ग्रामपंचायतला या ठिकाणी लावाव्या आणि नंतरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकावे। काही त्याच्यामध्ये जर कोणाचा आक्षेप असेल तर ते तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्याचं पडताळणी करावी, सुनावणी घ्यावी आणि त्याच्यात निर्णय द्यावा। त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरामध्ये पाणी दिलेलं आहे, तर शासन निकषानुसार त्यांनासुद्धा मदत देण्याची भूमिका या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली आहे। एकंदरीत जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात वैयक्तिक नुकसान झालेलं आहे, सार्वजनिकसुद्धा मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे। या सर्व गोष्टीचा आढावा मी घेतला। तात्काळ शासनाच्या मुख्य सचिवापासून वेगवेगळ्या सचिवांना मी बोललो, प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहेत। लवकर शासनसुद्धा त्या ठिकाणी जे आमचं ठरलेलं आहे कॅबिनेटमध्ये, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत, त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रस्ताव आम्ही पाठवून तात्काळ या ठिकाणी मदत देण्याची भूमिका शासनाची आहे। अतिवृष्टीमध्ये कोणी हेडक्वार्टर सोडू नये किंवा सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यापासून तर गावातल्या कोतवालपर्यंत किंवा त्या ठिकाणी तलाठ्यापर्यंत किंवा वेगवेगळ्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी, मग विद्युत वितरण विभाग असेल, पंचायत विभाग असेल, इव्हन सर्वच विभागाला मी तशा सूचना दिलेल्या आहेत की हेडक्वार्टर सोडू नये। त्यापरी अशा काही तक्रारी आलेल्या आहेत की काही अधिकारी किंवा काही कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिलेल्या आदेशाचं पालन केलं नाही, हेडक्वार्टर सोडलं, बाहेरगावी गेले, फिरायला गेले, तर अशा सर्व याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल आणि ही कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।